व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला जायचं आहे मेंढ्याकडं. मी आज आंघोळ पण नाही केली, आता आंघोळ वगैरे करतो आणि जायचं आहे मेंढ्याकडं. तर मेंढ्या कातराचं मशीन आणलेलं आहे, ते आपण बघून येणार आहे. तर चला तर आपण जाऊया. चला तुम्ही माझ्यासंग कंटिन्यू व्हिडिओ पहा, तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघित नाही. चला तर आता जाऊया आणि तुम्हाला मी पूर्ण मशीनच्या बाऱ्यात सांगतो. हे कितीला घेतलं आहे, तर काय काय पान वगैरे केवढ्याला आहे, असं येऊ तेवढं एक पुरी डिटेल माहिती देतो. तर चला तर तुम्ही माझ्यासंग कंटिन्यू. मी आता आंघोळ वगैरे करतो आणि मग आपण जाऊया मेंढ्याकडे. तर डायरेक्ट तुम्हाला नॉन स्टॉप ते दाखवतो मी. ते व्हिडिओ तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला जरूर प्रेस करा. इकडं मी आता बस सकाळी उठल्या शूट करतोय मी. चला तर आता कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि आपण जाऊया आता मेंढ्याकडे. तर आता वाजले 7:30चा टाईम आहे. फोनमध्ये 7:30 वाजलेले, तुम्हाला तर काही दिसणार नाही. चला तर आता आलो आपण मेंढ्यापाशी. पहिलं आपण घेतलेलं आयलचा डबा हातामध्ये, आणि हे आयल त्याच्यामध्ये कावर टाकणं पडतं. त्याचं पान वगैरे जेव्हा आपलं खराब बंद झालं किंवा तापलं, ते हे मशीन आहे उन्हानं इतकं टेम्परेचर देतं, भयान टेम्परेचर देतं. 1 मिनिट कातरले का सायलेंट होऊन जातं. आणि मी जसं जसं मशीन पाहत होतो तशी तशी गावडीमध्ये येत होती. तर हे त्याची डिटेल आहे. आणि त्याला असं ठेवायचं या कोक्यामध्ये. हे पुढचे पान दिसतं का, हे तुम्हाला एवढं ते भोसक्याचं तेच 900 रुपयाला आहे, लय महाग येते. आणि हे इथं कमी जादा करायची सेटिंग आहे. आणि आपण आता त्याला खालून सेटिंग पण बघणार आहोत. आणि त्याचं केबल वगैरे पाहतो मी किती लंब आहे, तरी आकडे वगैरे. आणि हे मागं बटन आहे, याला पुढं करायचं तेव्हा चालू होतं, ते आता बंदमध्ये आहे ते. आणि इकडं पुरी डिटेल त्याची. आणि आता इकडं खालून तुम्हाला दाखवतो मी कसं काय. तर जर ठेवून दिलेलं आहे आपण. आता केबल बघा तुम्ही केवढे, त्याला केबल त्या मानानं चांगलं लंब दिलेलं आहे कंपनीनं. आणि इकडं याच्यामध्ये हे पहा तुम्ही, इकडं पहा तुम्ही किती मस्त खाचे वगैरे दिले त्याला. तर याला असं सांभाळून ठेवणं पडतं, कारण त्याला आणि ही ते. आणि आता हे मशीन इथं पाहतोय मी, त्याला खाचे वगैरे पहा कसं काय. इथं आपण ते शेल घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ते जर गेले तर कंपनी अशी 2 शेल देते मध्ये उलवली, ते कार्बनचे ते. आणि हा जो आपण पाहत आहे तो बरस आहे, त्याला असं साफ वगैरे करून घ्यायचं आहे. पुढच्या जर याच्यात जर काड्या लागल्या तर किंवा केस वगैरे गेले तर त्याला साफ करून घ्यायचं आहे. आणि इकडे पुस्तकामध्ये पुरी त्याची डिटेल आहे. आणि हा तुम्ही जो पाना बघताय तो खोलण्यासाठी काम येतो. त्याला मागून त्याला नट येते, आपण विविध जे नट आहे त्याला खोलण्यासाठी हा पाना काम येतो. आणि पुढचे घाण काढण्यासाठी काम येतो तो पाना. इकडे मागाले नटासाठी तो यूज करणं पडतो. तर मी बघितला आहे तो यूज करून, म्हणून त्याच्यामुळे मला माहीत आहे. आणि मला काही जमत नाही कातराला, कारण मी आपण कधी धरलंच नाही. आणि पुस्तक आहे त्याच्यामध्ये ना पुरं डिटेल मशीनची दिली, तर तुम्हाला मी दाखवतो. चला तर तुम्ही पहा कंटिन्यू. तर आपण एका हातानं कॅमेरा धरतोय आणि एका हातानं तुम्हाला पुस्तक काढून दाखवतोय मी. आता निघायचं नाव घेत नाही ते, आता निघन ते. त्याच्यामध्ये काहीतरी पान वगैरे, हेच पान 900 रुपयाचं आहे, 1000 रुपयाचं पान आहे. आणि याच्याच नंतर आता ते त्याला एका पानामध्ये कमीत कमी 100 मेंढ्या इतक्या कातरणं होत्या. तरी एकदा पुरी डिटेल द्यायले काय कसं झालेलं. आणि समोरून लोगो द्यायले मशीनचा मोठा कोण्या कंपनीचे वगैरे. आणि इकडे अशी डिटेल द्यायले कशा काय होतं, बारीक वगैरे ठोसर वगैरे जशी काताचं तशी दाखवले. आणि याच्यावर पान वगैरे कसं चालवायचं ते पण दाखवले. आणि पुरं सांगेल एकदम इंग्लिशमध्ये, तर मी काही सांगत नाही. आणि इकडं पाहत तुम्ही आता पुरं डिटेल इंग्लिशमध्ये येईल, त्यांना मराठीत दिलं का कडकड वाचता आलं. पण इंग्लिश तर आपल्याला जमत नाही, त्याच्यामुळे इंग्लिश तर आपण काही वाचत नाही. आणि इकडं पुरं आता डिटेल पुरे नट वगैरे लगे एकदम भारी खतरनाक द्यायले, कसे काढायचे कसे नाही. चला तर आपण आता पुस्तक वगैरे ठेवून देऊया आणि मग त्याला आपण बादमध्ये बघूया. तर याच्यामध्ये काहीच नाही. आता हे असं लोभं नेले, त्याला डाकला डोकायचं नाही. इकडं किती एकदम खतरनाक पेटी, एकदम खतरनाक. मला
पेटी म्हणजे पेटी एकदम खतरनाक दिलेली कंपनीवाल्याने. आणि हे आयल मेंढी जर समजा पुढच्या याच्यामध्ये घाण वगैरे गेली तर ते आयल वाताचं. आणि हे मशीन उन्हानं जादा गरम होतं टेम्परेचर असल्यामुळे. आणि मी आत्ता दाखवलं तुम्हाला हे ते शेल आहे ते टाकायचे घासले वगैरे तर इथं ते नट खोलायचे आणि मग त्याच्यामध्ये टाकून द्यायची. आणि आता चला तर आपण आता याला कंटिन्यू बंद करायचा प्रयत्न करूया. पण बंद कसं होतं ते पण मला माहीत नाही. हे असं करून घ्यायचं आहे त्याला. आणि हे कागदपत्र बाहेर पडले त्याची फाईल वगैरे बाहेर पडली तर आपण त्याला बंद करण्याची कोशिश करूया. आणि एकदा ते मधलं सामान जरा चांगलं ठेवूया त्याच्यामुळं ते बंद होत नाही. आणि आता हे करडं सामान तिकडे टाकूया, काही केबल वगैरे नीट व्यवस्थित लावूया. आणि आपण त्याला कुठं पण घेऊन जाऊ शकतो. इतका हलकं मशीन येते, एकदम हलकं मशीन येते. आणि हे बा आता झालेली हे पॅक. अरे तरी जमलं नाही ते लावायला, तरी करडं दाबून करणं पडतं ते, त्याच्यामुळे जरासं करणं पडतं. आणि आत्ताच जमलेलं आहे काम. तर चला तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे आपण घेऊन जाऊ शकतो.